हाय फ्रेंड्स, मी अवधूत सदाशिव कोळी माझ्या ग्रॅमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ग्रॅमॅटिक्स या चॅनलवरती आपण इंग्रजी विषयातील ग्रामरची माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो ग्रामरमधील आर्टिकल या घटकावरती आधारित आहे. तर चला मग आपण पाहूया आर्टिकल म्हणजे काय. आर्टिकल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये आर्टिकल्सलाच उपपद असं म्हणतात आणि या इंग्रजीमध्ये उपपदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स. फर्स्ट इज दॅट इनडेफिनाइट आर्टिकल and second is that definite article. Indefinite article means अनियामक उपपद. या उपपदामध्ये स्पष्ट व्यक्त न झालेल्या किंवा अनिश्चित अशा ठिकाणी ही इनडेफिनाइट आर्टिकल्स वापरली जातात. मग त्याची उदाहरणं कोणती आहेत? ए अँड अँड. डेफिनाइट आर्टिकल्स मीन्स निश्चित उपपदे. डेफिनाइट आर्टिकल जे आहे ते स्पष्टपणा किंवा निश्चितपणा ज्या ठिकाणी दिसतो किंवा असतो त्या ठिकाणी डेफिनाइट आर्टिकल वापरलं जातं. मग त्याचं उदाहरण कोणतं आहे? तर द हे त्याचं उदाहरण आहे. या आर्टिकल्स वापरण्याचे नियम काय आहेत ते आता आपण पाहूया. रूल्स फॉर युजिंग आर्टिकल्स. फर्स्ट इज दॅट ए आर्टिकल. ए उपपद वापरण्याचे नियम कोणते आहेत? तर ए उपपद वापरत असताना सामान्य नाम एकवचनी असावं. सामान्य नाम हे काउंटेबल म्हणजेच मोजता येणारं हवं. बुक, बुक्स, ट्री, ट्रीज अशी त्याची उदाहरणं आहेत. त्याची निश्चित माहिती नसावी म्हणजे सामान्य नामाची निश्चित माहिती नसावी. सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनानं व्हावी. त्याची उदाहरणं म्हणजे व्यंजनं कोणती आहेत ती आपल्याला खाली पाहायला मिळते. मग या ए आर्टिकल्स वापरण्याची उदाहरणं कोणती? तर अ बुक, अ बॅग, अ डॉग ही त्याची उदाहरणं. काही अपवादामध्ये म्हणजे स्वराचा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. म्हणजेच अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म, अ युनियन हे त्याची उदाहरणं आहे. सलग दोन वाक्यामध्ये जर सामान्य नाम येत असेल तर पहिल्या वाक्यामध्ये सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. तर दुसऱ्या वाक्यात जे सामान्य नाम येतं त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. एक्झाम्पल कोणतं आहे त्याचं? धिस इज अ डॉग. द डॉग इज गोईंग एल्सवर. यामध्ये बघा पहिल्या सामान्य नामापूर्वी अ डॉग आणि दुसऱ्या सामान्य नामापूर्वी द डॉग हे वापरलं गेलेलं आहे. जर एखाद्या वाक्यात सामान्य नामापूर्वी विशेषण असेल आणि त्या जर विशेषणाची सुरुवात व्यंजनानं झाली असेल तर त्या अगोदर ए हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल कोणतं आहे त्याचं? ही सॉ अ स्मॉल बुक. ए आर्टिकल वापरायचे नियम आपण पाहिले. आता त्याच्यानंतर अन आर्टिकल म्हणजेच उपपद वापरण्याचे नियम कोणते आहेत हे आपण पाहूया. अन उपपद वापरत असताना यामध्ये सुद्धा सामान्य नाम एकवचनीय हवं. सामान्य नाम हे काउंटेबल पाहिजे. सामान्य नामाची सुरुवात स्वरानं होणं आवश्यक आहे. ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये सुद्धा सामान्य नामाची निश्चित माहिती नसली पाहिजे.
याची उदाहरणं कोणती आहेत? फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट ही सॉ an elephant in the jungle. Second example is that this is an orange. ही दोन उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मग an हे उपपद वापरत असताना काही अपवाद आहेत. जर एखाद्या वाक्यात सामान्य नामाची सुरुवात स्वरासारखा उच्चार होणाऱ्या व्यंजनाने झाली असेल तर त्यापूर्वी अँड हे उपपद वापरलं जातं. म्हणजे स्वरासारखा उच्चार होणारे व्यंजन जे आहेत त्यापूर्वी अँड वापरतात. एक्झाम्पल कोणतं आहे? अँड एम ए, अँड एस पी, अँड एम एल ए यासारखी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. जर एखाद्या वाक्यात सामान्य नामाची सुरुवात एच सारख्या व्यंजनाने होत असेल पण त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर त्या अगोदर अँड हे उपपद वापरतात. अँड आवर, अँड ऑनेस्ट ही त्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यात पहिल्यांदा येणाऱ्या सामान्य नामापूर्वी अँड हे उपपद वापरतात व दुसऱ्या वाक्यातील सामान्य नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. मग याचं उदाहरण कोणतं आहे? माय फ्रेंड लिव्स इन अन ओल्ड हाऊस. द ओल्ड हाऊस इज व्हेरी बिग. यामध्ये बघा अँड ओल्ड अँड सेकंड सेंटेन्समध्ये द ओल्ड हाऊस. एखाद्या वाक्यात सामान्य नामाची सुरुवात विशेषणानं झाली असेल व त्या विशेषणाची सुरुवात स्वरानं झाली असेल तर त्यापूर्वी अँड हे उपपद वापरलं जातं. पण वर उदाहरण पाहिले तेच उदाहरण पण खाली बघूया. आय सॉ अन ओल्ड मूवी. अन ओल्ड मूवी, ओल्ड हे विशेषण आहे. याच्यानंतर येणारे जे उपपद आहे ते आहे द. द आर्टिकल वापरण्याचे नियम किंवा द उपपद वापरण्याचे नियम कोणते आहेत? हे उपपद वापरायचं असल्यास सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असायला हवं. ते काउंटेबल किंवा अनकाउंटेबल असावं. त्याची निश्चित माहिती असली पाहिजे. पाठीमागच्या दोन आर्टिकलमध्ये किंवा उपपदांमध्ये आपण पाहिलं की त्याची निश्चित माहिती नव्हती, पण यामध्ये त्याची निश्चित माहिती आवश्यक आहे. याचं उदाहरण कोणतं आहे? द स्काय, द रिव्हर, द सन, द मून यासारखी उदाहरणं पाहायला मिळतात. जगातील एकमेव वस्तूंच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. द ताजमहल, द लाल किल्ला, समुद्र, नद्या, पर्वत, दिशा, धार्मिक ग्रंथ यापूर्वी द हे उपपद वापरतात. संख्या विशेषणापूर्वी सुद्धा द वापरलं जातं. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड ही त्याची उदाहरणं आहेत. प्रतिनिधित्व करणाऱ्या सामान्य नामापूर्वी सुद्धा द वापरतात. समजा एखादा प्राणी त्याच्या जमातीचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्या नामापूर्वी द वापरलं जातं. द डॉग इज ॲन ऑनेस्ट ॲनिमल. द डॉग हे त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. तसेच बाजूचा उल्लेख करताना द हे उपपद वापरलं जातं. द लेफ्ट, द राईट ही त्याची उदाहरणं आहेत. आडनावापूर्वी सुद्धा द हे उपपद वापरलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे द पाटील्स फॅमिली. पूर्ण कुटुंबाचं ज्यामध्ये वर्णन असेल त्यावेळेला द हे उपपद त्या कुटुंबाच्या आडनावापूर्वी वापरलं जातं. याच्यानंतर यामध्ये महत्त्वाचं काय आहे? आर्टिकल्स म्हणजेच उपपद जे आहेत
ती सामान्य नामापूर्वीच वापरली जातात. स्वतंत्र ए किंवा स्वतंत्र ॲन याला आर्टिकल्समध्ये कोणताही अर्थ नाही. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आर्टिकल्स या घटकासंदर्भात पूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.